नमस्ते, नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देश सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्देश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. एक मोजून 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असेल, परंतु जे विद्यार्थी ग्राउंड देऊन आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं असेल. पहिली गोष्ट मी एक क्लिअर करतो, 25 मार्काच्या खाली ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत ते विद्यार्थी भरती प्रक्रियेतून बाद आहेत, ते अपात्र आहेत, ते नापास आहेत, हे मी क्लिअर करतो. कारण का मला आज असं जाणवलं 2-3 कॉल आलेले का सर मला 22 मार्क आहे, मला 24 मार्क आहे, मला पुढच्या प्रोसेससाठी घेतलं जाईल का? कदाचित नवीन विद्यार्थी असं वाटते. त्यामुळे लक्षात ठेवा 50% पेपरला तुम्हाला 40 मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि लेखीला म्हणजे लेखीला तुम्हाला 40+ मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि पेपरला तुम्हाला 25+ मार्क मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे 25 आणि 40 म्हणजे तुमचा कट ऑफ कमीत कमी 65 राहू शकतो, याच्या खाली तुमचा कट ऑफ येऊ शकत नाही फायनलचा. ओके, लक्षात ठेवा 40 पेक्षा कमी मार्क म्हणजे तुम्ही पात्र नाही ते, आणि या ठिकाणी 25 पेक्षा कमी मार्क म्हणजे तुम्ही पात्र नाही ते, असा त्याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी त्या GR मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, याच्यात काही बदल होईल ना होईल तो माहित नाही, पण या मार्कांची गरज पडत नाही एवढ्या कमी मार्काची. चला मी जास्त उशीर नाही करीत. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे का आपण आज जे विषय घेऊन आलो तुमच्या समोर, तत्पूर्वी सर्वांना एक विनंती असेल, आगामी पोलीस भरतीची तयारी तुम्ही करणार असालच आणि ही चालू पोलीस भरतीची तयारी तुम्ही करत आहात, पोलीस भरतीच्या कट ऑफ संदर्भात असेल, जाहिराती संदर्भात असेल, कुठल्याही प्रकारचे महत्वाच्या अपडेट संदर्भात असेल, कोणतीही माहिती समजून घेण्यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती गेल्या 2-3 वर्षापासून आपण पोलीस भरती संदर्भात एकदम ऑथेंटिक माहिती तुम्हाला देण्याचं काम करत असतो. ती माहिती तुमच्याकडून मिस व्हायला नको म्हणून पहिलं सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, नेक्स्ट मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती कट ऑफ 2025 याचा जर विचार केला तर ऍक्च्युली पुणे शहरचा मी मुलींचा कट ऑफ संदर्भात व्हिडिओ टाकला होता, तुम्ही पाहिलेला आहे सर्वांनी, नसेल तर पाहून घ्या. पिंपरी चिंचवडचा कट ऑफ जवळजवळ लागलेला आहे, मुंबई शहरचा बाकी आणि ठाणे शहरचा पण लागलेला आहे, म्हणजे मार्कांची यादी आलेली आहे. आता ठाणे शहर मधला जर विचार केला तर 3000 पेक्षा जास्त लोक असे आहेत का ज्यांना 40+ मार्क आहेत ठाणे शहरला, बरोबर. पण एक गोष्ट यावर्षी तुम्हाला मेरिटच्या संदर्भात लक्षात घ्यायला हवी आहे. अहिल्यानगरच्या बाबतीत सांगतो, अहिल्यानगरचा ओपनचा कट ऑफ 41 लागलाय, ओबीसीचा कट ऑफ 32 लागलाय, डायरेक्टली 9 मार्काचा फरक पडलेला आहे. इथून यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल का ओपन आणि ओबीसी 2-3 मार्काचा फरक असायचा. त्यानंतर अजून एक गोष्ट यावरची निदर्शनास येते, जर ओबीसीच्या मुलांचा कट ऑफ जर 36 लागतोय तर मुलींचा 34 लागतोय, एनटीसीच्या मुलांचा कट ऑफ जर 35 लागतोय तर मुलींचा पण 35 किंवा 33 लागतोय. यांच्यात फक्त 1-2 मार्काचा फरक आहे मुलांच्या मध्ये आणि मुलींच्या मध्ये सुद्धा. हे कशामुळे झाले, हे का झाले? पूर्वी असं असायचं, पूर्वी म्हणजे मागच्या भरतीपर्यंत, आता पण आहे असं काही नाही का, मुलाचा कट ऑफ जर 42 लागला तर त्यांच्याच कास्टच्या मुलीचा कट ऑफ हा जवळजवळ त्या ठिकाणी 37 वर यायचा, 7-7, 8-8 मार्कांनी मुलींचा कट ऑफ उतरत असायचा. काही ठिकाणचा सांगतोय मी, सगळ्याच ठिकाणी या गोष्टी लागू पडत नाही, कारण का जागेवरती डिपेंड करतं विद्यार्थ्यांचे असणारे मार्क आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती, याच्यावर पण ते डिपेंड करेल. पुढचा क्वेश्चन नीट समजून घ्या, ऐका, वेळात वेळ काढून नीट समजून घ्या. तुम्ही लायब्ररीत बसलेले असाल, तुम्ही घरात बसलेले असाल, तुम्ही ग्राउंड वरती बसलेले असाल, तुम्ही जिथं बसलेले असाल तिथून पान व्यवस्थित समजून घ्या. का सांगतोय? कारण का तुम्हाला ग्राउंडला जर 37+ मार्क पडले असतील मुलांना आणि मुलींना जर 32+ मार्क पडले असतील आपापल्या घटकामध्ये, का ज्या ठिकाणी 200+ जास्त जागा आहे, 150, 200, 300+ जागा आहे, अशा ठिकाणी तुम्ही बसू शकताय. मला हे सांगायचं, ज्या ठिकाणी 20-20, 25-25 जागा आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर मग गडबड होऊ शकते. पण ज्या ठिकाणी 100+ म्हणा, 150, 200+, नगरचं आत्ताच उदाहरण दिलं मी, अहिल्यानगरला आय थिंक 77 काहीतरी जागा, जास्त जागा नाही मला वाटते, तरी पण ओपनचा कट ऑफ हा 41चा आहे अहिल्यानगरचा आणि ओबीसीचा कट ऑफ हा 32चा आहे, मला वाटतं 32 वरती मुलगा घेतलाय. 1/10 हे जे प्रमाण आहे, लक्षपूर्वक आहे का इकडं, जे काही 1/10 हे प्रमाण आहे बाळांनो, 1/10 हे जे प्रमाण आहे का, हे लेखी चाचणीसाठी घ्यायचं असतं. किती? लेखीला घेण्यासाठीच हे प्रमाण 1/10 घ्यायचं असतं
म्हणजे सपोज 4 जागा आहे, तर या 4 जागेसाठी 40 मुलांना लेखीसाठी पात्र करायचं असतं. पण काही घटकात काय होतं का त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पण रेशो घेतला जातो. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देईन तुम्हाला. गेल्या वर्षी मीरा भाईंदरला जवळजवळ कट ऑफ जो लावला होता 29 पर्यंत घेतले होते. बाकीचे बरेच असे जिल्हे होते की त्या ठिकाणी 17 20 अशापर्यंत घेतले होते. मात्र यावर्षी मला त्या कट ऑफचे जे काही 2-4 जिल्ह्यांचे काल कट ऑफ लागले त्याच्यातून एक गोष्ट निदर्शनास आली. यावर्षी माझे डॉट टू डॉट 10 घेऊन राहिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 40 मुलं घेणं गरजेचं आहे, पण जो 40वा मुलगा घेतलाय ह्या मुलाला मार्क आहेत 41 आणि त्याच्या पुढे अजून 17 मुलं आहेत, त्याच्या पुढे 17 आहे, त्या 17ला पण 41 आहे, म्हणजेच या ठिकाणी 41 मार्क. मी फॉर एक्झाम्पल मी सांगितलं पुणे शहरला ओपनच्या कॅटेगरीला 177 जागा आहे, म्हणजे 1770 मुली त्या ठिकाणी ओपन मध्ये टाकणे. 10 जर विचार केला तर त्या मुली होतात 1526 काहीतरी सगळ्या टोटल, सॉरी 1626 काहीतरी मुली होतात. म्हणजे यांचं हे होऊन सुद्धा मला वाटतं काहीतरी 51 मुली 39 वाल्या 51 मुली शिल्लक राहतात. म्हणजे ओपनचा कट ऑफ हा 39च लागणार. कारण का ओपनचा कट ऑफ 39 जरी लावला पुणे शहरवाल्यांनी तरी 51 मुली शिल्लक राहतात. मग या 51 मुलींना ते खाली नाही टाकू शकत तिथं ना. का? कारण का ओपनचा कट ऑफ त्यांनी 39 लावलाय, म्हणजे त्या 51 मुलींना पण ते 39 मध्ये घ्यायचंय. म्हणजे पुणे शहरचा ओपनचा कट ऑफ हा 39 लागणार आहे. म्हणजे आता याच्यात काय झालेलं आहे, बॅट्समनच्या पुरे ऍड आहे, त्याच्यामुळे ते कट ऑफ अजूनही खाली 39च्या पण खाली येऊ शकतो, नाही असं नाही. मात्र अशी गंमत आहे. मग आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं जाणवल्यामुळं आता तुमच्या समोर एक कट ऑफ सांगतोय मी. एक मिनिट. हा छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ लागलाय. ओपनच्या मुलांचा कट ऑफ आहे 43. ओपनच्या मुलांचा कट ऑफ किती आहे 43 आणि तिथंच ओपनच्या मुलींचा कट ऑफ आहे किती 42. 1 मार्काचा फरक. एवढं घासून कट ऑफ कधी लागत होते नाही. पुढे बा ईडब्ल्यूएचचा मुलगा आहे 25. ईडब्ल्यूएचच्या मुलाचा कट ऑफ 25 आहे आणि मुलीचा 29 आहे. एसीबीसी मुलगा आहे 32, मुलगी आहे 33. हा एसीबीसीचा कट ऑफ आहे. एसबीसी 35 आणि 32 3 मार्काचा फरक. एनटीबी 32 आणि 28 4 मार्काचा फरक. एसटी 36 आणि 35 1 मार्काचा फरक. एसटी 34 आणि 26 9 मार्काचा फरक. या ठिकाणी एससीचा कट ऑफ जो आहे ना 34 आणि 26 अशा प्रमाणात मुलींचे कट ऑफ आणि मुलांच्या कट ऑफच्या तुलनेत त्याच कॅटेगरीत कट ऑफ लागत होते. यावेळेस ठराविक काही कॅटेगरी अशा आहेत का ज्यासोबत मुलं आणि मुली कट ऑफ जवळजवळ सोबतच चाललेला आहे. लक्षामध्ये. त्यानंतर तुम्हाला अजून मी सांगू शकतो वर्धा पोलीसचा पण कट ऑफ लागला. तुम्ही पाहिला असेल का वर्धा पोलीसचा ओपनचा कट ऑफ 41 आहे, मुलींचा पण 41 आहे. पहा मुलांचा कट ऑफ 41 आहे त्या ठिकाणी मुलींचा पण 41 आहे. असं कसं? मुलांचा 41 आहे तर मुलींचा पण 41 आहे. पूर्वी असं घडायचं का जास्त नव्हतं का? हे जे 10 प्रमाण आहे ना हे यांनी कट टू कट 10 प्रमाण घेतले. एससी मुलांचा 34 आहे, मुलींचा 34 आहे. एनटीबी मुलांचा 38 आहे, मुलांचा 37 आहे. ओबीसी मुलांचा 37, हॅलो ओबीसी मुलांचा 37, मुलींचा पण 37 आहे. एसबीसी मुलांचा 36, मुलींचा 32 आणि ओबीसी मुलांचा 37 आणि 37. म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला याच्यातून का या वर्षी कट ऑफ लागणार आहेत. हे कट ऑफ फक्त मला वाटतं सध्या म्हणजे मी काय पूर्ण याद्या काय पाहिलं नाही, पण मुलांच्या चर्चेतून असं वाटतंय का मुंबई रेल्वेला खूप मार्क आहेत. मुलांना 45 43 हे ऍव्हरेज मार्क मुंबई रेल्वेला मिळत आहे. ठाणे शहरला पण बऱ्यापैकी मार्क आहे, परंतु ठाणे शहरला 3000 मुलं वाटतं काहीतरी 40 प्लस आहे. म्हणजे 40 प्लस जरी 3000 असतील तरी काही विशेष गोष्ट नाही, कारण का ठाण्याला जागा जवळजवळ 500-600 आहे. त्या ठिकाणी मुलं घ्यायचे त्यांना कमीत कमी 6 ते 7-8 हजार. म्हणजे लक्षात ठेवा ठाण्याचा कट ऑफ सुद्धा खालीच राहणार आहे. ठाण्याचा कट ऑफ सुद्धा पुढे जाणार नाही. आणि नवी मुंबई एक आहे का नवी मुंबईचा पण एक मला वाटतं बऱ्यापैकी ग्राउंड मुलांचं चांगलं पडते, मुलींचं पण चांगलं पडेल. सुविधा चांगल्या आहेत, फॅसिलिटी चांगल्या आहे, कुठली अडचण नाही, त्रास नाही. त्याच्यामुळे हे 2-3 घटक आहे का यांचे कट ऑफ मध्ये थोडी गरम. ठाण्याचं तर काही नाही होणार मला माहिती, मुंबई रेल्वे वगैरे. बाकी सगळे कट ऑफ
ओपन 41. ज्या मुलाला 43 प्लस मार्क आहे, ज्या मुलाला 43 प्लस मार्क आहे तो महाराष्ट्रात कोणत्याही कट ऑफ मध्ये बसणार, शिपाईचं बोलतोय मी. आणि ज्या मुलीला 37 प्लस मार्क आहेत, 37 किंवा 39 प्लस मार्क आहे, ती मुलगी कुठल्याही कट ऑफ मध्ये बसणार. आणि लक्षामध्ये पण अट काय आहे का ज्या ठिकाणी जागा 150-200 प्लस असावा, अशा घटकांमध्ये सांगतो मी का ज्या घटकांमध्ये जागा मुलींना किंवा टोटल ओव्हरऑल जागा जरी म्हटलं तरी त्या 150-200 पर्यंत असावा. या ठिकाणी तुम्हाला आता आपण वर्ध्याचा कट ऑफ पाहिला, वर्ध्याला जागा मे बी कमी असावा, म्हणून ते कट ऑफ मुलांचा आणि मुलींचा सारखा लागलेला आहे. लक्षामध्ये म्हणजे जो 1:10 रेशो आहे ना, तो 1:10 रेशो मला काय सांगत तुम्हाला, जो 1:10 रेशो आहे तो 1:10 रेशो जर करेक्ट 1:10 जर लावला तर मेरिट मध्ये अजूनही तुमच्या माहितीसाठी सांगतो मेरिट मध्ये वाढ होऊ शकते. पूर्वीच्या काळी नव्हे, आता सुद्धा 1:10 रेशो सांगायला असतो. आता त्यांनी काय केले, बॅट्समनच्या पेपरला सुद्धा 1:10 रेशो लावलाय. चालकचे मेरिट लागतील तुम्हाला, चालकच्या मेरिटला पण 1:10. हे चुकीचं आहे, हे पूर्ण चुकीचं आहे. नो, हे तुमची स्किल आहे, इथं पण स्किल आहे, इथं पण स्किल आहे, तुम्हाला दोन्हीकडे पण स्किल आहे दादा. या दोन्ही स्किल असल्यामुळं तुम्हाला इथं रेशो 1:15 असाच लावा लागतो. आणि स्किल जर पास झाले तर मग लेखी परीक्षा आहे ना त्याला 1:10 लावा लागतो. नियमानुसार लेखी परीक्षेला 1:10 लावायचा असतो, म्हणून जिल्हा शिपायाला 1:10 लावतात. पुणे शहरचा मुलींच्या कट ऑफ संदर्भात तर मी सगळं सांगितलंय, मुलांच्या पण सांगणार आहे. आता बरेच लिस्ट आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी शक्यतो कट ऑफ वरती जास्त व्हिडिओ टाकणार नाही, कारण का बऱ्यापैकी लिस्ट आलेल्या आहेत, मुलांनी काढलेले पाहिलेले. लिस्ट आल्यावर लगेच काढलं जातं. असेच रोजच्या रोज थोडे मोटिवेटेड म्हणा किंवा महत्वपूर्ण माहितीचे मला व्हिडिओ देत जाईल. त्याच्यामुळं कोणत्याही मुलांनी, ज्या मुलांनी कोणत्याही जिल्ह्यात 41, 43 असे मार्क आहेत किंवा इव्हन 39 सुद्धा धरा, 37, मुलगा 37 पासून पुढं आणि मुलगी 27, 31, 30 पासून पुढं असे मार्क ज्या मुलांना असतील त्या मुलींनी शक्यतो पॉझिटिव्ह राहा, तुम्हाला मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे. राहिला प्रश्न, सर्वजण विचारतात सर मुंबई शहरचं थोडक्यात बोलतो दादांनो, मुंबई शहरचा फार लोड घेऊ नका, मुंबई शहरचा अजिबातही लोड घेऊ नका दादांनो. मुंबई शहर आजच सांगतो, ओपन पुरुष 41, ओपन महिला 37. मुंबईचा त्या दरम्यान ते कट ऑफ राहील किंवा याच्या खाली पण येऊ शकतो. आणि लईच वाढ झाला +2 होईल, +1-2 किंवा +1-2 बस, म्हणजे 37 39 होईल, 41 नाही 43 39 पण जास्त होईल तिथं, कारण का मुलींना तिथं पाहिजे तसे मुंबईला मार्क्स नाहीत. पण मुंबईवाल्यांनी सुद्धा .1:10 रेशो लावला, कट टू कट 1:10, मग थोडीशी गडबड मी सांगितलेल्या मेरिट मध्ये होऊ शकते. तुम्हाला माहित असेल इथून पाठीमागच्या वर्षी पण मी सगळे मेरिट सांगितलेले खरे ठरत होते. टोटल पालघरचं मागचा आजही व्हिडिओ जाऊन पहा, पालघरचा कट ऑफ फायनलचा कट ऑफ सांगितलं होतं, एवढाच लागेल, 1 मार्क आहे मागे पुढे झाला नव्हता. हे कसं काय, मी काय देऊ का सांगायला, नाही, त्याचा अभ्यास करतो. पुणे शहरचा कट ऑफ बघा, मी कट टू कट सांगितला, ओपनचा कट ऑफ एवढा लागेल, ओबीसीचा एवढा लागेल, एसटीचा एवढा लागेल, एसटीचा एवढा, पुणे शहरचा मुलींचा का काढला आपण, त्याचा अभ्यास केला तेवढा. पण इथं काय झालं, ह्याच्या लिस्ट आहेत ना माझ्याकडे आलेल्या नाही, आणि आता बऱ्याच लिस्ट आल्यात, परंतु सगळीकडे लिस्ट काय झालेले पब्लिक झालेले आहे. पुणे ग्रामीणचा पहा बरं तुम्ही, पुणे ग्रामीणचा कट ऑफ पहा. राहिला प्रश्न चालकचं सोडून द्या, चालक सगळीकडे 50, 50, 50, 45, 47. चालकचं लई तुटलं तर 45 येणार आहे, चालकचं लई तुटलं कुठं तरी तर 45 येणार, नाही तर ते दाबून राहणार, त्यात काय वाद नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करा बाळांनो. या ठिकाणी 41 ते 43च्या घरात असणाऱ्यांना जर कट ऑफ मध्ये 35 आणि 37 वाले जर कट ऑफ मध्ये बसले तर हे लोक सुद्धा यांची जागा मारू शकतात. लक्षात ठेवा, यांची सगळ्यांचीच लेखी चांगली असेल असं नाही, यांची पण लय स्ट्रॉंग असणारच नाही. फक्त मला सांगायचंय, मेन मोरल ऑफ स्टोरी, तुम्हाला पेपर हा महत्वाचा असणार आहे. पेपरवरतीच आता तुमचं 100% सिलेक्शन डिपेंड करणार आहे का तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती मार्क्स घेणं आहे. त्यामुळे पेपरची जोरदार तयारी करा, अभ्यास करा, रोजचा महत्वपूर्ण अभ्यास करा, लेक्चर्स करत चला आणि त्यामधून शिका. ओके, चालते मित्रांनो, परत मी पोलीस भरती संदर्भात संवाद साधेल तुमच्यासोबत कोणती महत्वाची माहिती अपडेट आल्यानंतर. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का पुढचे सगळे कट ऑफ तुमच्या आपले कट ऑफ तुमच्या परत इथून पुढे येत जातील. ओके, धन्यवाद.
मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल, तर तुम्ही त्या स्त्री संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत, "सर आम्हाला बुक हवं आहे, बुक हवं आहे, कोणतं बुक घेऊ?" तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन, का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय, लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे. त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत. त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे. शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपायाचे 13 पेपर असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचं मित्रांनो. आलं लक्षामध्ये या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घरबसल्या मिळवू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळवू शकता. अतिशय दमदार, दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी.